नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 11वीची ऍडमिशन प्रक्रिया सुरू झाली. सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म क्रमांक 1, फॉर्म क्रमांक 2 भरला. त्याचबरोबर कॉलेजेसची नावं सुद्धा ऍड केली. पसंती क्रमांकाची नावं जी आहे ती सुद्धा तुम्ही ऍड केली असेल. आणि 5 जून पर्यंत मुदत सुद्धा वाढवून देण्यात आली होती. पण 5 जून नंतर मुदत वाढवून दिली 5 जून पर्यंत, आणि ती दिल्यानंतर संध्याकाळी ज्यावेळेस विद्यार्थ्यांनी लॉग इन करायचा प्रयत्न केला त्यावेळेस लॉग इन होत नव्हतं बऱ्याच विद्यार्थ्यांना, आणि युजर इज डिसेबल असं दाखवत होतं. तर असं काही विद्यार्थ्यांना दाखवतंय का सर्वच विद्यार्थ्यांना दाखवतंय? तर हा एक मोठा प्रश्न आहे. तर एकंदरीत मी काही व्हिडिओज बनवल्या होत्या आणि त्याच्यामध्ये बऱ्याच व्हिडिओच्या खाली कमेंट्स आल्या की युजर इज डिसेबल, आणि मी सुद्धा एका विद्यार्थ्याचा फॉर्म भरला होता, त्याचा सुद्धा लॉग इन करायला गेलो तर युजर इज डिसेबल असं दाखवत आहे. तर हा जो काही एरर आहे तो फक्त एकाच विद्यार्थ्याला नाही तर साधारणतः सर्व विद्यार्थ्यांना दाखवतोय असं या ठिकाणी दिसतंय. त्यामुळे काळजी करायची काही गरज नाहीये. सध्या वेबसाईटवरती ऑनलाईन फॉर्म भरायची प्रक्रिया बंद आहे, त्याच्यामुळे कदाचित युजर इज डिसेबल असं दाखवतंय. परंतु लवकरच हा एरर दूर होईल, त्यामुळे काळजी करायचं कारण नाहीये. तुमच्या एकट्याचाच हा प्रॉब्लेम आहे अशातला सुद्धा भाग नाही. त्याच्यामुळे काळजी करू नका, कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका, डिप्रेशनमध्ये जाऊ नका. सगळं व्यवस्थित होईल लवकरच. ओके. 8 तारखेला पहिली सर्वसाधारण प्रवेश यादी जी आहे ती लागणार आहे. त्याच्यानंतर 9 ते 11 तारखेपर्यंत ऍडमिशन प्रोसेस सुरू होईल, आणि त्याच्यानंतर मला तर वाटतं 10 का काहीतरी तारीख आहे, तारीख असेल माझ्याकडे. तर त्या प्रवेश याद्या ज्या आहेत त्या संदर्भात मी ऑलरेडी व्हिडिओ बनवले. 8 जूनला सर्वसाधारण गुणवत्ता यादी लागेल, 9 ते 11 जूनला प्रत्यक्ष प्रवेश असेल, आणि 10 जून पासून कॅप फेरी असणार आहे. तर साधारणतः 8 जून पासून ही सगळी जी प्रोसेस आहे ऍडमिशनची प्रत्यक्षामध्ये, तर ती सुरू होणार आहे. त्याच्यामुळे काळजी करायची नाही. आपल्याकडे अजून काही दिवस आहेत. परवा पहिली सर्वसाधारण यादी लागेल, त्यामुळे 1-2 दिवसामध्ये हा एरर दूर होईल. त्यामुळे काळजी करायचं कुठलंच कारण नाहीये. ठीक आहे मित्रांनो, आत्ताच्या या चर्चेत इथेच थांबूयात. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि अशा प्रकारचे अपडेट्स जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील 11वी परीक्षेच्या अनुषंगाने किंवा 11वीच्या ऍडमिशन प्रोसेसच्या अनुषंगाने, तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बाय मित्रांनो, धन्यवाद.